वेलकम वेलकम मिस्टर आनंद जोशी. जोशीच ना? राईट. तुमचा निरोप मिळाला. प्लीज हॅव अ सीट. सो मिस्टर आनंद जोशी, ज्या माणसाने माझा निरोप दिला त्यांनी कामाबद्दल सांगितलं असेलच. नाही, तुमचा फायदा येऊन भेटला तर बरं होईल एवढंच सांगितलं. हरकत नाही. हा, पण तुमचा फायदा आहे हे मात्र खरं. नाही, मी समजलो नाही. समजेल मिस्टर आनंद, मी तुम्हाला माझ्या कंपनीत एक जॉब ऑफर करतोय. खूप ऐकलंय तुमच्याबद्दल. थँक्यू सर, पण माझ्याकडे ऑलरेडी एक खूप चांगला जॉब आहे. चांगला तो? मिस्टर आनंद, तुमच्या आत्ताच्या सॅलरीच्या दुप्पट सॅलरी मी तुम्हाला ऑफर करतोय. तुमच्या एक्झिस्टिंग सॅलरीची मला कल्पना आहे म्हणून म्हटलं. आणि ही नुसती सॅलरी झाली, त्या व्यतिरिक्त फ्रिंज म्हणून कंपनीचा फ्लॅट, कार करता लोन आणि इतर बऱ्याच गोष्टी आहेत. आलं लक्षात माझ्या. तरी सुद्धा ह्यातला कॅच लक्षात येत नाही. काहीतरी कॅच असेलच, इजंट इट? इंटेलिजंट, हुशार आहात, म्हणून तर तुम्हाला हा जॉब ऑफर करतोय मी. माझ्या कंपनीत ॲडमिनिस्ट्रेटिव्ह मॅनेजर म्हणून तुम्ही जॉईन व्हायचंय. ते ठीक आहे, पण कॅच काय? सांगतो. मिस्टर आनंद, तुमच्या ऑफिसमधले ते गोवर्धन प्रभू, त्यांचं आणि माझं एक खूप जुनं वैर आहे. खूप खोलवर रुतलेलं. त्याची परतफेड करायची मला तुमच्या मदतीने. त्या गोवर्धनमुळे खूप त्रास सोसावा लागलाय मला. त्याकरता मला तुझी मदत हवी. ठीक आहे, मला तुमची ऑफर मान्य आहे. आय प्रॉमिस यू वोंट हॅव एनी रिग्रेट्स. आय एम शुअर अबाउट दॅट.
छान दिसतेस. आजी खूप कौतुक करत होती तुझं. तू म्हणे तिला एक मस्त आयडिया दिली आहेस बिझनेससाठी. मला पण दे ना काही टिप्स सजेशन्स, म्हणजे मला फायदा होईल ना बिझनेसमध्ये. हा सागर प्लीज चेष्टा करू नकोस. खरंच. हे मुक्ता, आणि तू मला अजून एक चांगली बातमी सांगणार होतीस ना, त्याचं काय? तुला नाही कळली? नाही. शब्दातच सांगायला हवी का? मला तुझ्या तोंडूनच ऐकायची. सागर, इतके दिवस मी तुला खूप त्रास दिलाय ना. पण त्या सगळ्याची मी आता पुरेपूर भरपाई करणार आहे. पुरेपूर भरपाई? खरंच? नाही, माझा नाही विश्वास बसत. अरे बर, मग मी काय करू म्हणजे तुझा विश्वास बसेल? सांगू? हा बोल. अरे इकडे मोठा प्रॉब्लेम झालाय. म्हणजे विजय हॉस्पिटलमधून नाहीसा झालाय. काय? हो, अरे तो त्याच्या बेडवर नाहीये आणि आम्ही इकडे सगळं हॉस्पिटल शोधून काढले, पण कुठे सापडत नाहीये तो. ठीक आहे, मी येतो तिकडे. हा ठीक आहे, तू ताबडतोब इकडे ये, मी तुझी वाट पाहतो. सागर, काय झालं? कोणाचा फोन होता? फोन कोणाचा होता? हॉस्पिटलमधनं होता फोन, एका डॉक्टरचा. हॉस्पिटलमधून? पण का? का? माझा एक मित्र आहे ना, त्याचा खूप मोठा ॲक्सिडेंट झाला आहे आणि खूप क्रिटिकल स्टेज आहे, त्यामुळे मला ताबडतोब जायला लागेल त्याला बघायला. अरे पण सागर, मी तुला आल्यावर सगळं सांगतो ना. मला आता निघायला लागेल.
सागर, काय रे, इतक्या रात्री कुठे चाललायस? दॅट्स नन ऑफ युअर बिझनेस. अरे हो हो हो, इतका रागवतोस कशाला? मी सहज विचारलंय. हो, तुझं सहज विचारणं मला चांगलंच माहिती आहे. मग मी एक सहज विचारतो तुला. तुझं नवीन नवीन लग्न झालंय ना, मग तू इतक्या रात्री इकडे हॉलमध्ये काय करतोय? हा, नाहीये ना उत्तर? मग नसते प्रश्न विचारू नकोस. जस्ट माइंड युअर ओन बिझनेस अँड लीव्ह मी अलोन. सागर एवढ्या रात्री कुठे जातोय? याचा अर्थ सागर आणि मुक्तामध्ये अजूनही काहीतरी सॉलिड प्रॉब्लेम आहे. पण नक्की काय प्रॉब्लेम असेल? सागर, इतके दिवस तू माझ्या जवळ येण्याचा प्रयत्न करत होतास आणि मीच तुझ्यापासून दूर जात होते. आणि आज मी माझ्या मनाची एवढी तयारी केली होती आणि बहुतेक माझ्या आधीच्या वागण्यामुळेच देव मला अशी शिक्षा देतो. सागर नाहीये का? नाही, काय प्रॉब्लेम आहे तुला? नाही नाही, मला काहीच प्रॉब्लेम नाहीये. मला वाटलं की काय वाटलं तुला? की मी एकटी असेन? आहे मी एकटी. मग आता तू इथून जाणार आहेस की मी ज्योतीला सांग की तुझा नवरा ह्यावेळी माझ्या खोलीत आहे? खरंच करशील तू असं? हो करे. का इथूनच तिला ओरडून सांगू मी? तुझ्या या वागण्याचा तुला खूप पश्चाताप होईल मुक्ता. ते बघू आपण. जा, ज्योती तुझी वाट बघत असेल. हो, ते तुझ्या इतकं चांगलं आणखीन कुणाला माहिती असणार नाही का? कधी आलास? सागर, काय झालं एवढा अपसेट काय असतो? तुझा मित्र बरा आहे ना? खूप लागलाय का त्याला? आणि तू काय रात्रभर हॉस्पिटलमध्येच होतास? हा, आय एम सॉरी. तू आल्या आल्या खूप प्रश्न विचारले ना तुला. आधीच तू रात्रभर झोपला नाहीयेस. हे बघ, तू थोडा वेळ पड. मी तुझ्यासाठी चहा करून आणते. हा, मी आले की तुला उठवेन. ओके सागर?
पड थोडा वेळ. ठीक होईल रे सगळं. इट्स ओके. आलेच मी. मुक्ता, मुक्ता, काहीही झालं तरी तुम्हाला सोडून नाही ना जाणार? सागर, नाही, तू मला सांग, माझ्यातनं काहीही चूक झाली तरी तू प्लीज मला सोडून नको जाऊस. तू माझ्यावर रागव, मला वाटेल ते बोल, पण प्लीज प्लीज मला एकट्याला नाही ना जाणार सोडून. प्लीज. सागर, नाही रे. तुला सोडून ना मी कधीही कुठेही नाही जाणार आहे. आय प्रॉमिस यू दॅट. डोंट वरी. हे बघ, तू पड थोडा वेळ. खूप दमलायस. मी आलेच. हां, डोंट वरी सागर, मी आहे. Shh.